नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? स्मार्टली आणि योग्य स्ट्रॅटेजीने अभ्यास करताय ना? तर बघा, सीटीटी 7 जुलै 2024 ला होते. या परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कमी एफर्ट आणि खूप स्ट्रॅटेजी इकडची तिकडची फॉलो करण्यापेक्षा एकच स्ट्रॅटेजी फॉलो करून आपण कमी वेळामध्ये चांगला अभ्यास करून नक्कीच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ही स्ट्रॅटेजी आपण जाणून घेऊ. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फक्त 100 प्लस मिळवण्यासाठी उपयोगी पडेल. याचा अर्थ 130 प्लस मिळतील असं नाही, लक्षात घ्या. या रेंज मध्ये मार्क मिळतील एवढं नक्की लक्षात घ्या. 150 पर्यंत जाऊ शकत नाही तुम्ही, 130 प्लस ही तुम्ही जाऊ शकत नाही, पण 100% तुम्ही 100च्या पुढे जाऊ शकतात आणि 130च्या मध्ये राहू शकतात. ही स्ट्रॅटेजी त्यासाठी कामी येईल. ही कमी वेळामध्ये आणि स्मार्टली अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी आहे की जेणेकरून आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघून आणि आतापर्यंत आलेला जो काही पॅटर्न आहे तो फॉलो करून योग्य संदर्भ ग्रंथ वापरून आपण ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर नक्कीच तुम्ही कमी एफर्ट मध्ये क्वालिफाय होऊ शकता. आपल्याला माहिती की सीटीटी मध्ये 150 क्वेश्चन्स येतात. मग पेपर फर्स्ट असो किंवा पेपर सेकंड असो 150 क्वेश्चन येतात. ह्या 150 क्वेश्चन मध्ये 75 क्वेश्चन्स जनरल, 75 क्वेश्चन हे पेडागॉजीवर असतात आणि 75 क्वेश्चन्स हे कंटेंटवर असतात, म्हणजे जो विषय आहे त्याच्यावर येतात. बघा, सरासरी प्रश्न येते म्हणजे एवढी येतीलच असं नाही, थोडेफार 5-10 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात. इकडे कसं 5-10 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात, पण जास्त फोकस त्यांचा पेडागॉजीवर आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कारण पेडागॉजिकल इश्यू आहे आणि पेडागॉजिकल इश्यूज ही तुमची पात्रता सिद्ध करत असते. कंटेंट ऑलरेडी आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो, पण हे एक्झाम कंटेंट मध्ये एक्झाम जी ऑलरेडी तुम्ही डीएड ला आणि बीएड ला तुम्ही ती पास केली असते, त्यामुळे कंटेंटवर जास्त न क्वेश्चन येतात, तुमचे पेडागॉजिकवर क्वेश्चन्स येतात. हे समजून घ्या. पेपर फर्स्ट वर येतोय बघा. पहिला जो मुद्दा आहे याच्यामध्ये की तुमच्या हे तिन्हीपैकी कोणती तरी लँग्वेज असू शकते. आता इतरांची कुणाकुणाची संस्कृत असेल ती गोष्ट वेगळी, पण हे तिन्हीपैकी ते शक्यतो तुमच्या 2 लँग्वेज असू शकतात, लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड. आता याला समजून घेण्यापेक्षा एक गोष्ट समजून घ्या की जर समजा मी मराठी घेतलेला असेल तर मराठीमध्ये लक्षात ठेवा जे तुम्हाला 30 प्रश्न येणार आहेत, 30 प्रश्न येणार आहेत, ते 30 प्रश्नापैकी 15 मार्क हे तुम्हाला पॅसेजवर येणार आहेत आणि 15 मार्क पेडागॉजीवर येणार आहेत. आणि याच्यातले 5 मार्काचं सरासरी कमीत कमी 5 मार्काच्या आसपास तुम्हाला ग्रामर दिसून येतं. पण मुलगा आपला चूक काय करतो, विद्यार्थी इथं चूक करतो की मराठी आहे म्हटलं की तो मराठी अभ्यासाला चालू करतो, कुठलं तरी बुक घेतो आणि रीड करायला चालतो. ही स्ट्रॅटेजी पूर्णतः चुकीची आहे. पहिल्यांदा कळलं पाहिजे मला की मराठीला 30 मार्क आहेत, तर 30 पैकी तुम्हाला कॉम्प्रेशनला किती मार्क आहेत, म्हणजे पॅसेजवर किती मार्क येतात. लक्षात घ्या, पॅसेज गद्य असो किंवा पद्य असू शकतो, पण याच्यातले 15 मार्क त्याच्यावर येतात आणि 15 मार्क हे पेडागॉजी जे क्वेश्चन आहेत त्याच्यावर येतात. पण या पेडागॉजीचे क्वेश्चन ऑलरेडी हे सरळ समजवर डिपेंड असते, कारण ही एक्झाम सगळी समजवर आहे. तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवल तुमची चेक करण्यासाठी एक्झाम आहे, समजून घ्या. याच्यातले 15 क्वेश्चन पैकी काहीच क्वेश्चन हे ग्रामर येतात, त्यामुळे ग्रामर काय करायचं हे पहिलं समजलं पाहिजे. मागील प्रश्नपत्रिका बघा आणि मागील प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एक दिसून येईल की प्रश्न जे काय येत आहेत 4-5 हे तेच चॅप्टर्स करायचे. मी परत रिपीट करतो, मुलगा चूक कुठे करतो लक्षात घ्या. विद्यार्थी इथे चूक करतो, तो चूक म्हणजे 5 क्वेश्चन्स आहे त्याच्यासाठी पूर्ण ग्रामरचं बुक वाचायला चालू करतो. ग्रामरचं बुक वाचत बसायचं नाही. जेवढे घटक फोकस केलेले आहेत ते घटक फक्त व्यवस्थित करायचे. हा पहिला मुद्दा. दुसरा गोष्ट, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पॅसेजचा सराव करावा लागेल. आता पॅसेजचा सराव कुठून करायचा बघा, टेलिग्रामची लिंक दिलेली आपण, या टेलिग्रामच्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा. याच्यावर पॅसेज सराव पॅसेज येतात आणि ते सराव पॅसेज तुम्ही वारंवार सोडवले तरी तिथून तुमची पुरेशी तयारी होऊ शकते. ठीक आहे, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तुम्ही जॉईन करू शकता. बघा, परत हिंदीच्या बाबतीमध्ये सेमच आहे, लक्षात घ्या. इथं सुद्धा कॉम्प्रेशन 15 मार्कला येतं आणि जे काही कोणते क्वेश्चन्स आहेत बाकीचे 15 हे पेडागॉजीवर येतात आणि हे क्वेश्चन मध्ये काहीच प्रश्न ग्रामरवर येतात. सेम ती स्ट्रॅटेजी तुमची इंग्लिश साठी आहे. इथं ग्रामर जास्त फोकस करायचा नाही. सगळ्यात जास्त फोकस एरिया आहे तो तुमचा कॉम्प्रेन्शन. तुम्ही पॅसेजची तयारी चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, हाऊ टू फेस कॉम्प्रेन्शन. ठीक आहे, कॉम्प्रेन्शन तुम्ही कसं फेस करू शकता आणि कमी वेळामध्ये कमी एफर्ट मध्ये तुम्ही उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकता तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, हे झालं भाषेच्या बाबतीमध्ये लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड या तिन्हीपैकी शक्यतो बऱ्याच जणांची 2 भाषा असू शकतात. इतरांपेक्षा दुसरी कोणाची भाषा असू शकते, समजा संस्कृत असू शकते, बंगाली असू शकते, त्याबद्दल बोलत नाही मी, फक्त मराठी मीडियम बद्दल बोलतोय. ठीक आहे, बघा इथं 4 नंबरला मी सीडीपी सांगितले, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी. आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला समजला पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं जे 30 मार्क इथे सुद्धा येतात, या 30 मार्कामध्ये सुद्धा सेम त्याच पद्धतीने लक्षात घ्या की तुमचं 15 मार्क हे कंटेंटवर येतात आणि 15 क्वेश्चन हे पेडागॉजीवर येतात. आणि पेडागॉजीचे क्वेश्चन मी परत अजून रिपीट करतो, अंडरस्टँडिंग लेवलला असतात, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या क्वेश्चनची तयारी सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाते. जे सराव प्रश्न येतात ते सराव प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. आता बघा, सगळ्यात मोठा जो मुद्दा येतो तो हा इथेच येतो, कारण सीडीपी साठी जी लँग्वेज येते आपल्या पेपरमध्ये ती हिंदी आणि इंग्रजी.
आता हिंदी आणि इंग्रजी लँग्वेज आल्यामुळे सगळ्यात मोठी जी चूक होते की आपण काय करतो की ही लँग्वेजला फेस करतो डायरेक्ट एक्झाम मध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत, जे प्रश्नपत्रिका झालेले आहेत, ते क्वेश्चन्स पेपर मधले तुम्हाला हिंदीचे जेवढे काही समजा लँग्वेज आहे, हिंदीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते रीड करायचे वारंवार वारंवार वारंवार. आता बघा बऱ्याच जणांचं इंग्लिश चांगलं असेल तर ते इंग्लिश मध्ये सुद्धा क्वेश्चन, इंग्लिश मीडियमचे असतील ते इंग्लिश क्वेश्चन वाचू शकतात इंग्लिश माध्यमामधून. पण ज्यांचं समजा शक्यतो जास्त विद्यार्थी हिंदी मीडियम मधून आपण फॉर्म भरतो, मीडियम आपले हिंदी असतं, त्यावेळेस आपल्याला काय होतं की सीडीपीचे क्वेश्चन सोपे असून चालतात, कारण पेडागॉजीचे क्वेश्चन 15 असून सुद्धा सोपे असताना आपल्याला सुटत नाही. त्याच्या मागचं कारण आहे की ते लँग्वेज आपल्याला तेवढे जमत नाही, तेवढे आपले ओकॅब चांगलं परफेक्ट नसते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की जे काही जुने प्रश्नपत्रिका आहेत त्या जुने प्रश्नपत्रिका वारंवार वाचायच्या आहेत. माझ्या मते कमीत कमी 2 रीडिंग झाला पाहिजे. काय होतं की ज्या वेळेस तुम्ही एक्झाम मध्ये जातात आणि एखादा शब्द तुम्हाला अडकतो त्यावेळेस तुम्ही तिथे विचार करता आणि विचार करायला वेळ गेल्यामुळे तुम्हाला काय होतं की 150 प्रश्नापर्यंत पोहोचता येत नाही. ही पहिली चूक होते. त्यामुळे ही चूक पहिल्यांदा सुधारा. तुम्हाला वारंवार वारंवार जेव्हा तो फावला वेळ मिळेल थोड्या वेळ, त्या वेळेमध्ये तुम्हाला वाटतं की मी दुसरं काही तयारी करू शकत नाही आणि माझ्याकडे तेवढी एनर्जी नाही, त्यावेळेस तुम्ही फक्त सरळ प्रश्नपत्रिका वाचा, वारंवार वाचा, ते शब्दसाठा समजून घ्या, त्यांना काय क्वेश्चन विचारायचं हे समजून घ्या. क्वेश्चन खूप सोपे असतात कारण ते अंडरस्टँडिंग लेवलला असतात. ही गोष्ट समजून घ्या. ही चूक करायचीच नाही की डायरेक्ट एक्झाम मध्ये मी हिंदी मीडियमचे क्वेश्चन्स वाचतोय आणि ते क्वेश्चन वाचल्यानंतर मी तयारी करतोय, असं होता कामा नये. ही पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मी परत रिपीट करतोय, तुम्हाला प्रश्नपत्रिकाचं वारंवार वारंवार वाचन करावं लागेल, तुम्हाला खूप इझी होईल हे समजून घ्या. बघा मॅथमॅटिक्स बाबतीत बी सेम त्याच पद्धतीने कंटेंटवर जास्त प्रश्न येत नाहीत. इथे सुद्धा 15 क्वेश्चन जे येतात, पेपर फर्स्ट बद्दल बोलतात ऑलरेडी. हे काय जे काय आहे ते कॉमन आहे पेपर फर्स्टला आणि सेकंडला, ठीक आहे. आता खालचा जे काय मुद्दा आहे मी 5 आणि 6 नंबरचा जे ऑलरेडी इकडे लिहिलाय हा पेपर फर्स्ट साठीच आहे. आता याच्याबद्दल बोलतो मी अगोदर. मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा 30 क्वेश्चन्स येतात आणि 30 क्वेश्चन्स मध्ये 15 क्वेश्चन्स आहेत तुमच्या पेडागॉजीवर येतात आणि 15 क्वेश्चन्स हे कंटेंटवर येतात. आता कंटेंटची लिस्ट कुठली आहे, कुठले चॅप्टर्स केले पाहिजे तेवढे चॅप्टर व्यवस्थित करा. अगोदर मी जे चॅप्टरची लिस्ट टाकणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला, ते चॅप्टर्स व्यवस्थित करा. ते चॅप्टर केले की तुमची पुरेशी तयारी होऊन जाईल. बघा एन्व्हायरमेंटल सायन्स बद्दल सेम त्याच पद्धतीने लक्षात घ्या. 15 क्वेश्चन्स हे ऑलरेडी तुमच्या कंटेंटवर, सी लिहिले म्हणजे कंटेंटवर आणि पी लिहिले याच्यात पेडागॉजीवर येतात. लक्षात घ्या सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन समजायला अडचण तयार होते, कारण हे जे क्वेश्चन्स आहेत मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन असू किंवा एन्व्हायरमेंटल सायन्सचे असू किंवा सीडीपीचे क्वेश्चन्स असू द्या, हे तुम्ही हिंदी माध्यम निवडलं तर हिंदी मीडियम मधून दिसून येतात. इंग्लिश मध्ये समजा वीक असेल तर तुम्हाला तो प्रश्न समजणार नाही. पण माझं सरळ एक मत आहे की तुम्ही हिंदी प्रश्नपत्रिका मीडियम जर निवडला असेल तर हिंदीचे जे क्वेश्चन्स आहेत ते वारंवार वाचा आणि तेच 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 समजा संकल्पना त्या संकल्पना स्पष्ट होतील आणि त्यामुळे काय होईल तुम्हाला इथे ते प्रश्न व्यवस्थित समजून येतील आणि तुमचे हे 15 15 15 म्हणजे 45 मार्क तुम्हाला व्यवस्थित तुम्ही त्याला हे करू शकता. लक्षात घ्या, फेस करू शकता. ओके, हा पहिला मुद्दा होता. आता दुसरी गोष्ट, कधी कधी काय होतं माहिती का, एवढे मी प्रश्नपत्रिक वाचून सुद्धा मला काही प्रश्न समजत नाही, त्यावेळेस काय करायचं आपल्याला इंग्लिशचा जी मीडियमचे क्वेश्चन्स असतात शेजारी त्याच्याकडे वाचायचं आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन वाचायचे कुठले हिंदी मीडियमचे, नंतर इंग्लिशचे सुद्धा क्वेश्चन वाचायचे. जे समजा कन्सेप्ट आहे त्याला पर्यायी शब्द कुठला आहे हे तुम्ही वाचू शकता आणि नंतर तुम्ही त्याला ट्रान्सलेट करू शकता आपल्या मराठी लँग्वेज मध्ये. मी परत रिपीट करतोय, तुम्ही हिंदीकडून डायरेक्ट जर मराठीमध्ये त्या लँग्वेज मध्ये तुम्ही रिपीट करायला सुरुवात केली, लक्षात घ्या हिंदी मधून डायरेक्ट तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते जड जाईल. त्यापेक्षा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, हिंदी मधून तुम्हाला इंग्लिश मध्ये क्वेश्चन बघायचा आणि इंग्लिश मधून मग तो मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करायचा. ही थोडं इझी जाईल, लक्षात घ्या. आणि दुसरा जे एक मुद्दा आहे की प्रत्येक वेळेस हिंदीचे जे काही क्वेश्चन आहेत, जे पडे ऑलरेडी आता मीडियम तुमचं हिंदीच असं नाही, आपल्याला सवय झालेली असते. लक्षात घ्या, ती सवय कोणती असते की हिंदी मीडियमचा जो क्वेश्चन आहे तो आपण वाचला की त्याला ट्रान्सलेट करायचं मराठीमध्ये. ही चूक अजिबात करायची नाही. जे त्यामुळेच मी सांगितलं की प्रश्नपत्रिका वारंवार वाचा, ते कन्सेप्ट समजून घ्या आणि हिंदी मधूनच समजून घ्यायचा प्रयत्न करा. ते प्रत्येक वेळेस त्याला ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करू नका. त्याला जर समजा तुम्ही हिंदीमध्ये त्याला समजून घेतलं तर तुम्हाला काय होईल, इझिली तो काय होईल कन्सेप्ट आणि सगळे संकल्पना तुम्हाला स्पष्ट होतील आणि जेवढे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स मध्ये झालेल्या संकल्पना आणि मुद्दे आहेत त्याच्यावरच क्वेश्चन्स काय होतात, रिपीटेड होतात. त्यामुळे ती गोष्ट करायची आणि त्याच कन्सेप्टला पर्याय कुठला इंग्लिश शब्द आहे का तो एकदा बघितला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे वेळ आहे पुरेसा, ठीक आहे. मे आहे, जून आहे, अजून 2 महिने आहेत, त्यामुळे तेवढा वेळ आपण देऊ शकतो, ठीक आहे. हा मुद्दा मी जास्त फोकस केले तुम्हाला की क्वेश्चन पेपर रीडिंग वर, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ह्या तिन्ही मध्ये तुम्हाला पेडागॉजीचे क्वेश्चन सुटू शकत नाही. आता मराठीमध्ये ऑलरेडी मराठीत असतात त्यामुळे समजून येतात, इंग्लिशमध्ये असतात त्यामुळे तिथे आपण अर्थ लावू शकतो आणि सुटू शकतात. पण इकडचे जे काही क्वेश्चन्स आहेत सीडीपी मधले, मॅथमॅटिक्स मध्ये, यूएस मधले, हे तुम्हाला क्वेश्चन पेपर समजल्याशिवाय, मागचे क्वेश्चन पेपर मध्ये संकल्पना समजल्याशिवाय तुम्हाला सुटणार आहे, ठीक आहे. आता बघा इकडे दुसरा मुद्दा आहे, तो पेपर सेकंडच्या बाबतीत बोलायचा आहे मला. फक्त ज्यांचा मॅथमॅटिक्स आणि सायन्स आहे याच्याबद्दल एक समजून घ्या.
मॅथमॅटिक्स आणि सायन्स मध्ये 60 क्वेश्चन्स येतात, हे माहिती आहे. हे 60 मधले बघा 30 क्वेश्चन्स मॅथमॅटिक्स असतात, 30 क्वेश्चन सायन्सचे असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या 30 क्वेश्चन्स मध्ये 20 क्वेश्चन हे लक्षात घ्या, इथं 15 नाही, लक्षात घ्या, 50-50 नाहीये. इथं 30 क्वेश्चन मधले 20 कंटेंट सरासरी तुमच्या कंटेंट वर येतात. 20 क्वेश्चन्स सरासरी तुमच्या कंटेंट वर येतात आणि 10 क्वेश्चन्स हे तुमच्या पेडागॉजीवर येतात. आणि त्याच पद्धतीने सायन्सचे सुद्धा 30 पैकी 20 क्वेश्चन्स कंटेंट वर आणि 10 क्वेश्चन पेडागॉजीवर येतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जे काही समजा मॅथमॅटिक्स आहे, परत जे काही समजा जे महत्वाचे चॅप्टर्स आहेत ते चॅप्टरची लिस्ट आपल्या टेलिग्रामवर येईल आणि तेवढे चॅप्टर्स व्यवस्थित करा, ते आपल्याला पुरेच आहेत. त्याच पद्धतीने सायन्सच्या बाबतीत सुद्धा आहे. ठीक आहे. आता बघा सोशल स्टडीजच्या बाबतीमध्ये गोष्ट लक्षात घ्या. सोशल स्टडीज मध्ये जे काही 60 मार्क येतात, या 60 मार्क मध्ये 40 जे मार्क्स आहेत ते तुमच्या कंटेंटवर आहेत आणि 20 जे आहेत पेडागॉजीवर आहेत. म्हणजे सरासरी एक दिसून येतं इकडे प्रत्येक पैकी 30 पैकी 15 आहे. इथे सुद्धा सीडीपी ला 15 आहे, 15 पेडागॉजीला आहेत. पण इकडे काय होतंय, ज्यावेळेस तुम्हाला इथं तुम्हाला काय दिसून येतंय की या दोन सब्जेक्टच्या बाबतीमध्ये 15 इथे बी मिळतात, इथं 15 मिळतात, 30 मिळतात क्वेश्चन्स. ऑलरेडी इकडे तुम्हाला दिसून येत नाही. कसं दिसून येत नाही बघा, जर समजा तुमचा मॅथमॅटिक्स आणि सायन्स असेल तर 10 क्वेश्चन मी 20 क्वेश्चन, सरासरी 10 क्वेश्चन पेडागॉजीचे कमी येतात. इकडे बी सेम त्याच पद्धतीने होतं. पेपर सेकंड तुम्ही जर असाल तर तुमचा सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स यापैकी तुमचा सब्जेक्ट असेल, बरोबर आहे, किंवा याचा तुम्हाला बघा जर समजा पेपर सेकंड असेल, सोशल स्टडीज आणि सोशल सायन्स असेल, याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी आणि सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स 3 जर सब्जेक्ट असतील तर लक्षात घ्या ह्याच्यामध्ये जे 60 पैकी 40 कंटेंटवर प्रश्न येतात आणि 20 पेडागॉजीवर येतात. सरासरी मी असं म्हणता येईल की हे 75 क्वेश्चन्स हे तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये दिसून येतात, सेकंड मध्ये ह्याची संख्या थोडी कमी दिसून येते, कंटेंटवर जास्त थोडा फोकस केला दिसतो. पण हे सरासरी अंदाज आहेत, लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. आता याच्यातच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की याची क्वेश्चन्स सगळे काय केले, आता या पद्धतीने तुम्ही फॉलो केलं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पाहावंच लागतील. त्याचबरोबर तुम्हाला इतर सुद्धा टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करावं लागेल. टेस्ट सिरीज जॉईन केल्याशिवाय लक्षात घ्या तुम्हाला कळणार नाही की तुमची तयारी कितपत झालेली आहे. आणि टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर आपल्या टेलिग्राम लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा आपल्याकडे ऍपची लिंक आहे तिथे जॉईन होऊ शकता. आणि ते ऍपवर आपली टेस्ट सिरीज आहे, कमी किमतीमध्ये टेस्ट सिरीज आहे. लक्षात घ्या 30 सीटीईटीच्या लेवलचेच क्वेश्चन असतात. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, विद्यार्थ्यांना माहिती की आपल्या जी काही टेटची एक्झाम झाली होती 2022 ची, आपली अशी टेस्ट सिरीज होती की ती पूर्णतः फॉलो झाली होती, लक्षात घ्या. त्याच पद्धतीने सीटीईटीची सुद्धा जे काही क्वेश्चन पेपर्स आहे त्याचा पॅटर्न सेम आहे, त्यामुळे हे तर फॉलोच होणार आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो आपली स्ट्रॅटेजी, आणि स्ट्रॅटेजी फक्त याच पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला कमी एफर्ट मध्ये काय होत आहे तयारी करता येते. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याचा सराव जो क्वेश्चनचा करायचा तो कुठं करायचा आहे, आपल्या टेलिग्रामची लिंक आहे तिथे जॉईन करा, तिथे आपले क्वेश्चन्स येतील, ते पीडीएफ येतील, त्याच्यावर तुम्ही सराव करू शकता. फक्त लक्षात घ्या सराव करायचा आहे ते कशावर करायचा आहे, ओमर सीटवर करायचा आहे. ठीक आहे, उगाच घेतलंय आणि पीडीएफ ओपन केले असं नाही करायचं, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये जास्त ग्रामरवर फोकस नाही करायचं, ग्रामरचे क्वेश्चन्स कमी येतात, कारण ऍज कम्पेअर टू टीईटी. आता टीईटी ला काय होतं, ग्रामरचे क्वेश्चन जास्त येतात आणि आपण तोच पॅटर्न फॉलो करतो. कारण सगळ्यात मोठी चूक काय होते, सिलेबस जर बघितला सीटीटी आणि टीईटी सेम दिसतोय, पण लक्षात घ्या पॅटर्न पूर्णतः वेगळा आहे. त्यामुळे मला सांगावंसं वाटलं तुम्हाला की सीटीटी सहजरित्या क्वालिफाय होण्यासाठी काय करता येईल आणि आपण विद्यार्थी कुठे चुकवतो. ठीक आहे, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वारंवार कुठे विद्यार्थ्यांची चुका होतात आणि विद्यार्थी कुठे कमी पडतो, पण त्याच्यावर आपली जास्त चर्चा झाली नव्हती. त्यामुळे स्पेशली बऱ्याच जणांची मागणी होती की सर सीटीटी सहज कसं क्वालिफाय होऊ शकता, कारण तुम्ही केवीएस मध्ये येऊ म्हणून तुमचं सिलेक्शन झालं आहे, त्यामुळे तुम्हाला अनुभव असू शकतो. हो, मी मागील प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि आपण पाहिलेला आहे. हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात, ह्या अनालिसिसच्या बेसवर सांगितलेल्या आहेत आणि या गोष्टी फॉलो केल्यानंतर कमी वेळामध्ये, खूप कमी वेळामध्ये लक्षात घ्या की टीईटीच्या तुलनेमध्ये परीक्षा खूप सोपी आहे. फक्त आपल्याला जो प्रॉब्लेम येतो, जी अडचण येते, ती सगळ्यात मोठी जी अडचण येते ती आपली लँग्वेजची. त्या लँग्वेजसाठी मी काय करायचं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका वारंवार वाचावं लागतील, त्याचे संबोध संकल्पना आहे ते समजून घ्यावं लागेल, ते इंग्लिश मध्ये समजून घ्यावं लागेल, त्याला शेजारी जो प्रश्न तो वाचून समजून घ्यावा लागेल. जरी हिंदीमध्ये समजला तरी इंग्लिश मध्ये वाचायला काही हरकत नाही, आपल्याकडे वेळ आहे आणि समजून घ्या. आपल्याला फक्त एक चूक करायची नाही, तर जो क्वेश्चन वाचतोय त्याला लगेच मराठी ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला वाईट सवय लागली
सांगितलं असते ती सवय फक्त मोडून टाका. लक्षात घ्या तो क्वेश्चन त्याच लँग्वेज मध्ये हिंदीमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करा. इंग्लिशचे पेडॉलॉजीचा प्रश्न सुद्धा मराठी इंग्लिश मध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करा. लगेच मराठीमध्ये ट्रान्सलेट करू नका. ही जर चूक समजा तुम्ही टाळली तर ही सगळ्यात महत्त्वाची चूक होते. ही जर टाळली तुम्ही सहज तुम्ही 100 प्लस जाल पण 130 प्लस जाणार नाही कारण त्याला पुरेसा तेवढा अभ्यास होत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला 100 प्लस कसे मिळतील आणि आपण क्वालिफाय कसं होऊ. 130 च्या पुढे जर समजा तुम्हाला मार्क मिळत असेल तर जास्त एफर्ट करावे लागतील. पण आपल्याला ही फक्त पात्रता एक्झाम द्यायची आहे. पात्रता एक्झाम म्हणून आपण याच्याकडे बघतोय कारण मी इथं परत उल्लेख केलेला आहे तुम्ही पाहिला असेल की मराठी मीडियम साठी हा व्हिडिओ आहे म्हणून. ठीक आहे. या स्ट्रॅटेजीचा वापर करा आणि कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुमच्या पुढील 7 जुलैच्या 2024 ला जो काही पेपर होत आहे त्याच्या अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.